चला आज मी बनवते शेवांची सुकी भाजी। ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, कांदा, टमॅटो, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला, धने पावडर। चला तर मग आता आपण शेवांची सुकी भाजी बनवू। बघा, तेलामध्ये जिरं, मोहरी, अद्रक लसूण पेस्ट आणि चिरलेला कांदा। आता हे आपण छान परतवून घेऊ। हे बघा, शेव असे घ्यायचे। आता मी कांदा परतवल्यानंतर त्यात टमॅटो परतवून घेईन। कांदा चांगला परतवून झाला आपला, चांगला मऊ करून घ्यायचा कांदा। आता आपण त्यात टमॅटो, एक चिरलेला टमॅटो टाकून घ्यायला। आपण छान परतवून घेऊ। बघा, कांदा टमॅटो परतवून झाला। आता आपण त्यात लाल तिखट, हळद, धने पावडर आणि हा कांदा लसूण मसाला तरी छान परतवून घेऊ। बघा, छान असं परतवून झाला आपला हा मसाला सर्व। आता आपण त्यात उकळलेलं थोडंसं पाणी टाकून घेऊ। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची त्याप्रमाणे पाणी टाकायचं। मी 2 जणांसाठी बनवते। आता याला आपण चांगली उकळी काढून घेऊ। मीठ टाकून घेऊन चांगली उकळी काढून घेऊ। बघा, छान उकळी आली आपल्या रश्श्याला। आता आपण गॅस बिलकुल कमी करून टाकायचा आणि आपण शेव टाकून घ्यायचे त्यात। हा रस सर्व त्यात शोषला जाईल आणि आपली भाजी मग सुकी होईल। आता गॅस आपल्याला बंद करून द्यायचा। गार झाल्यानंतर ही भाजी सुकी होते।